नमस्कार, मी सोनम. पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी नाही तर रेसिपीसाठी लागणारं जे सामान आहे ना, व खास दिवाळी आता जवळ आली आहे, त्यासाठी इथे आज आपण डीमार्ट शॉपिंग करणार आहोत. तर आता दिवाळीसाठीच नाही, आम्ही जे दर महिन्याला ग्रोसरी शॉपिंग करतो ना, तीही आम्ही डीमार्टमधूनच करतो. रेसिपीसाठी जे काही सामान लागेल तेही आम्ही डीमार्टमधूनच घेतो. अगदी क्वालिटी चांगली असते डीमार्टची, क्वांटिटीसुद्धा खूप छान असतं. तर इथे हे आम्ही 2 रामबंधूचे चिवडा मसाला घेतलेले आहेत. एक आहे हा, खाली पडला वाटतं, हा एक, असे 2 घेतलेले आहेत. आता आपण ड्रायफ्रूट्स बघूयात. तर इथे मला रेकॉर्डिंग जास्त करता येणार नाही आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग, कारण ना इथे गर्दी खूप आहे डीमार्टला. आता दिवाळी आली आहे त्याच्यामुळे खूप प्रचंड गर्दी आहे डीमार्टला, तुम्हाला मी दाखवेलच. आता हे आपण ड्रायफ्रूट्स घेऊयात. त्यानंतर आम्ही इथे ही चहा पावडर घेतली. बिस्किट सेक्शनला गेलो. डीमार्टला ना खूप व्हरायटीज असतात, खूप. तुम्हाला इथे बाय वन गेट वन सुद्धा मिळून जाईल. प्रचंड प्रमाणात बाय वन गेट वन असतात इथे. खूप सारे ऑफर्सही असतात. तर इथे ही मॅगी सेक्शन, मॅगी तर पाहिजेलच. त्यानंतर आम्ही गेलो डिटर्जंट सेक्शनला. तर इथे आहे हे डिशवॉश बार वगैरे सर्व. त्यानंतर आमची झाली मेन जी शॉपिंग असते ती सुरू झाली. तर तुम्ही इथे बघू शकता, जी मेन ग्रोसरी शॉपिंग असते ना, त्यासाठी खूप गर्दी होती डीमार्टला. आता दिवाळी आहे. त्यानंतर आम्ही इथे बिलिंगला गेलो. बिलिंग काउंटरला सुद्धा खूप गर्दी होती, त्यामुळे इथे मी काही रेकॉर्ड करू शकले नाही जास्त. त्यानंतर आता जे काही आम्ही सामान घेतलं हे तुम्हाला आता मी घरी आल्यावरच दाखवेल. आम्ही खूप दमलो होतो, त्यामुळे याचं जे पुढचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते मी दुसऱ्या दिवशी केलं. तर आता इथे आम्ही काय सामान घेतलं, काय डीमार्ट शॉपिंग केली ते आता तुम्हाला माझी मम्मी दाखवेल. तर इथे आम्ही हे 2 किलो भाजके पोहे घेतलेले आहेत. हे भाजके पोहे आहेत, हे 2 किलो घेतलेले आहेत आम्ही इथे हे 1 किलो आम्ही सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आम्ही डीमार्टमधून नाही तर बाहेरून घेतलेलं आहे. बालाजीमधून घेतलं होतं, हे कालच घेतलं होतं. हे 1 किलो घेतलेलं आहे. त्यानंतर इथे ही चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ ही 2 किलो घेतलेली आहे. चणा डाळ 2 किलो यासाठी घेतलेली आहे कारण इथं आपल्याला आता दिवाळीसाठी बेसनचे लाडू बनवायचे आहेत. त्यानंतर इथे मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत. म्हणजे आम्ही शेंगदाणे इथे 2 किलो घेतलेले होते, पण 1 किलो मी काढून घेतलेले आहेत कारण ते मला भाजून घ्यायचे होते, थोडं अर्जंट होतं, त्याच्यामुळे 1 किलो काढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आम्ही चपातीसाठी लोकवण गहू वापरतो, त्याने चपात्या खूप छान होतात, छान अशा फुलतात. त्यानंतर इथे हे 5 किलो आम्ही साखर घेतलेली होती. 5 किलो तांदूळ घेतलेले होते. तर डीमार्टला आमचं हे महिन्याचं जे ग्रोसरी शॉपिंग असतं त्यामध्ये आम्ही 15 किलो लोकवण गहू आणतो आणि 5 किलो तांदूळ आणतो. तर आता इथे 5 किलो आम्ही साखर घेतलेली आहे कारण दिवाळी आहे. त्यानंतर इथे ही 1 किलो मूग डाळ घेतलेली आहे. तर तेलामध्ये तुम्ही इथे बघू शकता 6 पुडे तेलाचे घेतलेले आहेत. आम्ही जेव्हा डीमार्टला जातो ना, तेव्हा आधीचं काय सामान, आदल्या महिन्याचं काय सामान शिल्लक आहे हे बघतो, त्यानंतरच आम्ही पुढे सामान आणतो. आता हेच तेलाचे 6 पुडे घेतलेले आहेत मी फॉर्च्यूनचे. आम्ही कधी फॉर्च्यूनचं तेल घेतो, कधी जेमिनीचं घेतो. तर आदल्या महिन्यात आम्ही जेमिनी आणलं होतं, सनफ्लॉवर ऑइल, त्यामुळे ते 2 पुडे ऑलरेडी शिल्लक आहेत. त्याच्यामुळे इथे मी 6च घेतलेले आहेत पुडे, म्हणजे 6 किलो तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी सोयाचं सुद्धा घेतलेलं आहे, फॉर्च्यूनचं. तर आता दिवाळीमध्ये जो आपण चिवडा बनवतो ना भाजक्या पोह्यांचा, त्यामध्ये ॲड करण्यासाठी इथे हे आम्ही मक्याचे पोहे घेतलेले आहेत. आणि इथे हे साधे पोहे आहेत, कांदा पोहे बनवतो ते पोहे. त्यानंतर इथे आम्ही हिरा बेसनच वापरतो, त्यामुळे दरवेळेस आम्ही महिन्याला किराणामध्ये हिरा बेसनच आणतो. हिरा बेसन यासाठी वापरतो कारण त्याच्यामुळे ना आपण जी घरात भजी बनवतो किंवा वडे बनवतो ते खूपच एकदम खुसखुशीत बनतात, खूप छान बनतात व याची टेस्टही खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही शक्यतो किराणा भरताना हिरा बेसनच घ्या. तर इथे हे आपण ड्रायफ्रूट्स आणलेले आहेत. गणपतीमध्येही मी खूप ड्रायफ्रूट्स घेतलेले होते, तेही अजून शिल्लक आहेत, त्याच्यामुळे इथे मी हे थोडेच आणलेले आहेत. तर इथे हे आपण चिवड्यामध्ये ॲड करण्यासाठी डाळ घेतलेले आहेत. इथे हा 2 किलो मैदा घेतलेला आहे. देशी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथे हे आपण 2 पाकिट रामबंधूचा चिवडा मसाला घेतलेला आहे. याने चिवडाची चव, चिवडा खूपच छान बनतो. या दिवाळीला तुम्ही हा मसाला वापरून चिवडा घरी नक्की बनवून बघा, याची टेस्ट खूपच छान लागते. तर आता एक्स्ट्रा मध्ये आम्ही इथे हे डोशाचा पॅन मी घेतलेला आहे.
आमचा डोसाचा पॅन हा थोडासा खराब झाला होता, त्याच्यामुळे हा एक नवीन घेऊन आली आहे मी. खूप छान आहे हा. तर इथे हे टाटा सॉल्ट घेतलेलं आहे. त्यानंतर जिरे मोहरी. आम्ही डेसिकेटेड कोकोनट आणलेलं आहे, कारण आता एखादी मिठाई बनवून दाखवायची आहे तुम्हाला रेसिपीमध्ये, कारण आता सण आहे दिवाळी. तर इथे हा आपण 1 किलो रवा घेतलेला आहे. हा स्मॉल रवा आहे, याला आपण 0 नंबरचा रवा असंही म्हणतो. तर हा आपण ना लाडूसाठी आणि सारण जे बनवणार आहे ना त्यासाठी घेतलेला आहे. तर इथे ही आपण पिठी साखर घेतलेली आहे लाडूसाठी आणि सारणासाठी. इथे हा मी 1 किलो अंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तसं आम्ही घरीच बनवतो, पण तो संपला होता, त्याच्यामुळे हा मी डीमार्ट मधून घेतला आहे. हाही खूप छान आहे. तर इथे आपण चकलीसाठी व रेसिपीसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आणलेली आहे. तर इथे हे सर्व प्रकारचे कडधान्य आणलेले आहेत. डीमार्टचा माल हा निवडक असतो, जास्त निवडावा सुद्धा लागत नाही. आम्ही गहू आणतो, तांदूळ आणतो, तेही जास्त निवडावे लागत नाहीत. खूप स्वच्छ, खूप क्लीन असतो त्यांचा माल. तर इथे हे आम्ही काही एक्स्ट्राचं सामान घेतलेलं आहे जे घरात लागणार आहे, जसं साबण, मॅगी, अगरबत्ती, बिस्किट, झाडू वगैरे. तर इथे हा आम्ही महाराष्ट्र चहा स्पेशल घेतलेला आहे. आम्ही तसं सोसायटी टी वापरतो, पण ती कशी खूप स्ट्रॉंग असते ना, त्याने ॲसिडिटी होती, त्याच्यामुळे यावेळेस आम्ही ही महाराष्ट्र चहा आणलेली आहे. ही थोडीशी लाईट आहे, पण याचा चहाही खूप छान लागतो. त्याप्रमाणे इथे आम्ही हा एक झाडू आणलेला आहे. जसं आम्ही ना लक्ष्मीपूजनला केरसोनी पुसतो, पण इथे आम्ही एक झाडूसुद्धा आणलेला आहे, कारण घरामध्ये लागत होता. तर इथे हे मोती साबण आहेत, कारण दिवाळी आली आहे आता. प्रवीणचं उठणं, इथे हा प्रवीण. त्यानंतर इथे हे ब्लॅक सॉल्ट घेतलेलं आहे, नूडल्स, मॅगी वगैरे. तर इथे हे आता मेन सामान दाखवते तुम्हाला एक. तर या आहेत पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या असतात ना, त्याही आणलेल्या आहेत. हे आम्ही बालाजीमधून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही ते बघू शकता. आता या सर्व सामानाची, म्हणजे या डीमार्टची आपण जी शॉपिंग केलेली आहे, ग्रोसरी शॉपिंग, याची ही भली मोठी लिस्ट आहे. तर हे सामान कितीचं झालं असेल हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करून सांगा मला नक्की हे सामान कितीचं असेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, कशी वाटली तुम्हाला आजची डीमार्ट ग्रोसरी शॉपिंग. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.